सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आज एक गोष्ट पाहणार आहोत की मनुष्याने गर्व कधीच करू नये. एक माणूस असतो, त्याला या गोष्टीचा खूप गर्व असतो की त्याला वाटतं की माझ्यामुळेच माझं घर, माझा परिवार चालत आहे. त्याचं एक छोटंसं किराणाचं दुकान असतं आणि तो जो पण त्यातून उत्पन्न काढत असतो, त्या उत्पन्नावरती तो त्याचा घराचा गुजारा करत असतो आणि त्याचं घर चालवणारा पूर्ण घरामध्ये तो एकटाच असतो. त्यामुळे त्याला असं वाटत असते की मी जर नसेल तर माझ्या घरातले लोक सगळेच भुकेने तहानेने मरून जातील. एक दिवस काय होतं, तो एका संतांच्या सत्संगात जातो. तेव्हा संतांची दृष्टी त्याच्यावरती पडते आणि संत सर्वांना सांगू लागतात की हा जो काही तुमचा गर्व असतो, हा गर्व हा काही बरोबर नाहीये. तुम्हाला वाटतं की तुमच्यामुळेच तुमचा परिवार चालतो आहे. तुम्ही नसलात तर सर्वजण भुकेमुळे मरून जातील की काय, आणि तुम्हीच सर्वांना खाऊ पिऊ घालता. हा जो काही तुमचा गर्व आहे, हे तर त्या परमेश्वराची लीला आहे. तो तर दगडांच्या खाली राहणाऱ्या जीवजंतूंना सुद्धा जेवण देत असतो आणि त्यांचे पालन पोषण करत असतो. अशा प्रकारे हे ऐकल्यानंतर तो जो मनुष्य तेथे आलेला असतो, त्या मनुष्याच्या मनामध्ये खूप असे प्रश्न येऊ लागतात. आणि ज्या वेळेला तो सत्संग संपतो, त्यावेळेला तो मनुष्य त्या संतांच्याकडे जातो आणि तो त्यांना म्हणत असतो की मी दिवसभर कष्ट करून पैसा कमवतो आणि त्याच्यावरतीच मी माझ्या घराचा खर्च चालवत असतो. मी जर नसेल तर माझ्याशिवाय माझ्या परिवारातले लोक कसे काय बरं जगतील. तेव्हा संत त्या मनुष्याला खूप प्रेमाने समजावून सांगतात की अरे बेटा, हा तुझ्या मनातला जो काही भ्रम आहे ना, हा तू लवकरच दूर करून टाक. केवळ तू आहेस म्हणून तुझा परिवार आज सुखी आहे किंवा आज तो जगतोय, हे सगळे मिथ्या आहे. अरे सगळेजण आपापल्या नशिबाने खात असतात. तेव्हा तो मनुष्य संतांना सांगतो की असं आहे तर तुम्ही ही गोष्ट मला सिद्ध करून दाखवा. तेव्हा ते संत हसतात आणि म्हणतात की ठीक आहे बेटा, काही हरकत नाही. तू काय कर, तुझ्या परिवारातील कुणालाही न सांगता तू फक्त 1 महिन्यासाठी घरातून निघून जा. तेव्हा तो मनुष्य म्हणतो की मी जर निघून गेलो तर माझ्या कुटुंबाकडे कोण लक्ष देईल, माझ्या कुटुंबाला कोण खाऊ पिऊ घालेल. तेव्हा संत सांगतात की अरे हेच तर आपल्याला पाहायचं आहे की तो भगवंत सगळ्यांचं कसं काय सगळ्यांचं पालन पोषण करतो, हेच तर आपल्याला पाहायचंय. त्याच्यामुळे तू 1 महिन्यासाठी गपचूप निघून जा. संतांचं ऐकल्यानंतर तो मनुष्य तयार होतो आणि तो 1 महिन्यासाठी कुणालाही न सांगता त्याच्या घरातून निघून जातो. काही दिवसांनी त्या गावामध्ये त्या मनुष्याबद्दल अशी अफवा पसरली जाते की त्या मनुष्याला एका वाघाने खाऊन टाकले. बरेच दिवस काय होते, त्यांच्या कुटुंबियातील लोक त्या माणसाला सापडण्याचा प्रयत्न करतात, रडतात, परंतु त्यांना त्या मनुष्याचा काहीच आता पता लागत नाही. मग काय होतं, गावातले काही चांगले माणसं असतात, ते त्यांची मदत करण्यासाठी पुढे येतात. त्या गावामध्ये एक श्रीमंत मनुष्य असतो. तो या माणसाच्या मुलाला त्याच्याकडे नोकरीला ठेवून घेतो. त्याच्यानंतर सर्वजण गावातले लोक मिळून त्याची जी मुलगी असते त्या मुलीचे लग्न करून देतात. आणि एक चांगला मनुष्य असतो, तो त्याच्या लहान मुलाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च देण्यासाठी तयार होतो. 1 महिन्याच्या नंतर काय होतं, तो मनुष्य लपत लपत रात्री आपल्या घरी वापस येतो. सुरुवातीला तर हे भूत आहे की काय असे समजून त्याच्या घरातलीच माणसं त्याला घरात घेत नसतात. परंतु जेव्हा तो दया याचना करतो, त्यावेळेला त्याची बायको म्हणते की आता आम्हाला तुमची काही आवश्यकता नाहीये. आम्ही उलट आधीच्या पेक्षा जास्त सुखी आहोत. असं ऐकल्यानंतर त्या मनुष्याचा जो गर्व असतो तो अगदी चूर-चूर होऊन जातो आणि तो रडत-रडतच त्या संतांच्याकडे जातो आणि म्हणतो की हे महात्मा, आम्हाला तुम्ही माफ करा. तेव्हा संत प्रेमाने म्हणतात की आता तुला घरी वापस जायची काय आवश्यकता आहे बेटा? तो परमेश्वर आहे ना, तो परमेश्वरच सर्वांचे पालन पोषण करत असतो. आपण मात्र उगीचच असा गर्व आपल्या मनामध्ये असतो.
त्यामुळे तू आता काय कर, तुझे उर्वरित जे आयुष्य आहे ते त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये आणि इतर जे लाचार मनुष्य आहेत त्यांच्या सेवा करण्यामध्येच तू ते आता घालव. त्या संतांचे हे बोलणे ऐकून तो मनुष्य तयार होतो आणि संतांच्या सेवेमध्ये आपले राहिलेले आयुष्य तो घालवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.